Good morning students. In previous video we started a new chapter human body and organ system. ओके, त्या व्हिडिओमध्ये बघा आपण फर्स्ट स्टडी केलं रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणजे श्वसन संस्थेची सिस्टीम्स अँड फंक्शन्स. यामध्ये आपण बघणार आहोत ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम्स. ओके, ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे काय तर रक्ताभिसरण संस्था. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे रक्त उपलब्ध असते त्या रक्ताचं थोडक्यात शरीराच्या एका भागापासून दुसऱ्या भागापर्यंत वहन करणं, पोहोचवणं, त्यालाच आपण रक्ताभिसरण असे म्हणतो. आणि हे कार्य ज्या संस्थेमार्फत होतं किंवा ज्या अवयवांमार्फत केलं जातं त्यांनाच एकत्रितपणे आपण रक्ताभिसरण संस्था किंवा ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम असं म्हणतो. सर्क्युलेटरी सिस्टीम परफॉर्म्स द फंक्शन ऑफ ट्रान्सपोर्ट ऑफ various substances like water, hormones, oxygen, soluble nutrients and waste material through the different organs. म्हणजे बघा ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम काय काय करते, रक्तासोबतच ते पाणी, क्षार, हार्मोन्स वेगवेगळे किंवा ऑक्सिजन, पाण्यामध्ये जे विरघळलेले घटक असतात ते आणि वेस्ट मटेरियल्स जे टाकाऊ पदार्थ आहेत त्यांचे सुद्धा शरीराच्या अवयवांमार्फत वहन केले जाते. म्हणजे ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवले जातात. त्यालाच आपण ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम असे किंवा रक्ताभिसरण संस्था असे म्हणतो. तर या रक्ताभिसरण संस्थेची सुरुवात कशापासून होते तर ती हृदयामार्फत होते किंवा हृदयापासून या ब्लड सर्क्युलेशनची सुरुवात जी असते ती होते. मग यामध्ये आपण बघणार आहोत स्ट्रक्चर अँड फंक्शन्स ऑफ हार्ट. तुम्हाला इथे बोर्डवर दिसेल हार्टची डायग्राम. सो दिस इज अ स्ट्रक्चर ऑफ हार्ट. आपलं जे हृदय आहे म्हणजे फक्त मानवी हृदय हे अशा प्रकारचं असतं. त्याची जी रचना असते त्याचं जे स्ट्रक्चर असतं ते आपल्याला अशा प्रकारचं दिसून येतं. तुम्ही इथे बघू शकता हृदयाला अशा भरपूर अशा वाईन पाईप्स किंवा आर्टरीज, वेन्स अशा कनेक्टेड आहेत. तर या कशासाठी कनेक्टेड असतात तर हृदयापासून शरीराला जो रक्तपुरवठा केला जातो तो रक्तपुरवठा करण्यासाठी हृदयाला अशा बऱ्याच प्रकारच्या वेन्स, आर्टरीज अटॅच्ड असतात. सो हिअर हार्ट इज अ प्रेझेंट ऑलमोस्ट ॲट द सेंटर इन थोरॅसिक एज. म्हणजे हृदय हे आपल्या शरीरामध्ये जो पिंजऱ्यासारखा भाग असतो ज्यालाच आपण बरगड्या असं म्हणतो. तर या बरगड्यांच्या बरोबर मधल्या बाजूला किंवा मध्यभागी आपलं हृदय हे उपलब्ध असतं किंवा त्याची जी जागा असते ते बरोबर बरगड्यांच्या मध्यभागी आणि छातीच्या थोडीशी खालच्या बाजूला हृदयाची जागा असते. प्रत्येक मानवी हृदयाचे जे वजन असतं ते कमीत कमी 360 ग्रॅम एवढं असतं. म्हणजे द वेट ऑफ हार्ट इज मॅक्झिमम 360 ग्रॅम. याच्या व्यतिरिक्त जास्त वजन कोणाच्याही हृदयाचं नसतं. मॅक्झिमम 360 ग्रॅम हे प्रत्येक मानवी हृदयाचं वजन असतं. आणि प्रत्येकाच्या हृदयाचा आकार हा त्याच्या डाव्या हाताच्या मुठी एवढा असतो. इट इज प्रेझेंट बिहाइंड द रिब्स बिटवीन 2 लंग्स अँड स्लाइटली इन्क्लाइंड ऑन लेफ्ट साइड. म्हणजे बघा हे हृदय आपण बघितलं तर बरगड्यांच्या मध्यभागी परंतु 2 फुफ्फुसांच्या मध्येबद आपल्या हे हृदयाची जागा असते. देन साइज ऑफ द हार्ट इज इक्वल टू 1 ऑन फर्स्ट अँड इट्स वेट इज अबाउट 360 ग्रॅम. इट इज कवर्ड बाय अ डबल लेयर्ड पेरिटोनियल मेम्ब्रेन. जसं फुफ्फुसाला सुद्धा 2 पदरी आवरण असतं तसंच आपलं जे हृदय आहे ते सुद्धा 2 आवरणांनी 2 कवरने किंवा त्याच्यावर सुद्धा 2 आवरणे उपलब्ध असतात. जो चिकट पदार्थ आपल्याला असा चिकट पदार्थ हृदयाच्या भोवती आढळून येतो त्यालाच आपण हृदयाचं आवरण किंवा पेरिटोनियल मेम्ब्रेन असं म्हणतात. तर या पेरिटोनियल मेम्ब्रेनमुळे काय होतं जेव्हा आपल्या शरीराला कोणताही धक्का बसतो, अपघात होतो त्यावेळेस या चिकट पदार्थामुळे आपल्या हृदयाचं संरक्षण होतं.
So a fluid is present between the two membranes due to which heart is protected from the friction and mechanical shocks. म्हणजे हे जे आपलं हृदय आहे त्याच्यावरती जे हे दुपदरी आवरण असतं त्या दुपदरी आवरणामध्ये जो चिकट द्रव पदार्थ उपलब्ध असतो त्यामुळे काय होतं आपला जेव्हा ॲक्सिडेंट होतं किंवा शरीराला कोणताही शॉक वगैरे बसला जातो शरीरावर दाब पडला जातो त्यावेळेस या चिकट द्रवामुळे आपल्या हृदयाचं संरक्षण होतं हृदयाला कोणतीही हानी पोहोचत नाही. त्यामुळे हे जे आवरण असतं ते खूप महत्त्वाचं कार्य हृदयासाठी करत असतं. या आवरणामुळे आपल्या हृदयाचं पूर्णपणे संरक्षण केलं जातं. Then human heart is a muscular organ. It is made of involuntary cardiac muscles. म्हणजे आपला जो मानवी हृदय आहे ते एक मांसल आणि तसेच मांसल स्नायूंपासून बनलेलं असतं. हा एक हृदय जे असतं ते पूर्णपणे मांसल भाग असतो. मांसल म्हणजेच काय तर ज्यामध्ये कोणतेही हाडे उपलब्ध नसतात त्याला फक्त मांसाचा गोळा म्हणू शकतो आपण मस्क्युलर ऑर्गन म्हणून त्याला मस्क्युलर ऑर्गन असे म्हणतात. हृदयामध्ये कोणत्याही प्रकारची हाडे उपलब्ध नसतात त्यामुळेच त्याला मस्क्युलर ऑर्गन असं म्हटलेलं आहे. आणि हृदय हे वेगवेगळ्या स्नायू ऊतींपासून म्हणजेच इनव्हॉलंटरी कार्डियाक मसल्सपासून बनलेलं असतं. देन दे कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स विथ अ डेफिनेट रिदम. आणि जे हृदयाची हालचाल होते त्याला आपण हृदयाचं स्पंदन म्हणू शकतो किंवा आपली हार्टबीट असते ती एकदम रिदममध्ये होत असते. म्हणजे बरोबर पॉईंट टू पॉईंट आपलं हृदय जे आहे ते धडधडत असतं. त्याची हार्टबीट जी असते ती बरोबर एका लयामध्ये एका सुरामध्ये होत असते. दिस इज कॉल्ड ॲज अ बीटिंग ऑफ हार्ट. आणि त्यालाच आपण बीटिंग ऑफ हार्ट म्हणजेच हृदयाचं स्पंदन किंवा आपण हार्टबीट सुद्धा म्हणू शकतो. हार्टबीटमध्ये काय होतं हृदय आपलं वर खाली एकाच तालामध्ये वर खाली होत असतं आणि त्यालाच आपण हार्टबीट किंवा हृदयाचं स्पंदन असं म्हणू शकतो. देन इंटरनली हार्ट इज डिवायडेड इंटू लेफ्ट अँड राईट कंपार्टमेंट्स बाय अ वर्टिकल पार्टिशन. तर बघू शकता तुम्ही हे हृदयामध्ये जे वर्टिकल पार्टिशन तुम्हाला दिसतंय तर या पार्टिशनमुळे काय होतं आपलं जे हे हृदय आहे ते डाव्या आणि उजव्या अशा दोन कंपार्टमेंट म्हणजे दोन कप्प्यांमध्ये विभागलं जातं. म्हणजे त्याला आपण डावं हृदय आणि उजवे हृदय असं सुद्धा म्हणू शकतो. तर हे कशामुळे तर हृदयामध्ये जे वेन्स ह्या उपलब्ध असतात त्याच्यामुळे या ज्या वेन्स म्हणजेच काय नलिका आपण म्हणू शकतो किंवा शिरा धमन्या ज्या उपलब्ध असतात त्याच्यामुळे आपले जे हृदय आहे ते दोन कप्प्यांमध्ये विभागलं जातं. त्याला आपण डावे हृदय किंवा उजवे हृदय असं म्हणू शकतो. त्यानंतर each of those compartments is again divided into two chambers. आणि हे जे हृदयावरती जे आपलं आवरण असतं ज्यामुळे हृदयाचं संरक्षण होतं त्या आवरणामुळे काय होतं पुन्हा हे जे दोन भाग झालेले आहेत हृदयाचे ते पुन्हा अजून दोन भागामध्ये विभागले जाते. अशा प्रकारामुळे आपलं जे हृदय आहे ते टोटली 4 विभागांमध्ये म्हणजे 4 चेंबर्समध्ये डिवाइड केले जातं. हृदयाला एकूण 4 कप्पे असतात. सो अप्पर चेंबर्स आर कॉल्ड ॲज ॲट्रिया और ॲट्रियम. सो जे अप्पर चेंबर्स म्हणजे जो वरच्या बाजूचा भाग असतो त्याला आपण ॲट्रिया असं म्हणू शकतो किंवा ॲट्रियम आणि जो खालच्या बाजूचा भाग असतो त्याला आपण वेंट्रिकल असं म्हणतो. तुम्ही इथे बघू शकता हा जो वरच्या बाजूचा भाग आहे त्याला राईट ॲट्रियम असं म्हणतात आणि याला आपण या बाजूच्या भागाला लेफ्ट ॲट्रियम असं म्हणू शकतो. आणि त्याच्या खाली जो भाग आहे त्यालाच आपण लेफ्ट वेंट्रिकल असं म्हणतो आणि या बाजूला जो आहे त्याला आपण राईट वेंट्रिकल असं म्हणू शकतो. म्हणजे मानवी हृदय हे एकूण 4 चेंबर्समध्ये किंवा 4 कप्प्यांमध्ये विभागलं गेलेलं असतं. त्याचं डिवायडेशन झालेलं असतं आणि त्यालाच आपण वरचा जो भाग आहे त्याला ॲट्रियम असं म्हणतो आणि खालच्या भागाला आपण वेंट्रिकल असं म्हणतो. मग हृदयाचं कार्य काय आहे तर हृदयामध्ये जे रक्त तयार होतं किंवा जे रक्ताचं जे आपण ब्लडचं फॉर्मेशन करतो ते ब्लड हृदयामार्फत शरीराच्या विविध भागांद्वारे पोचवलं जातं किंवा भागांकडे पोचवलं जातं. तर त्याच्यामुळे ते कशामार्फत पोचवलं जातं तर ब्लड वेसल्स म्हणजे काय तर रक्तपेशी किंवा आपण त्यांना रक्तकणिका असं
म्हणू शकतो. तर ह्या रक्तकणिकांमुळे काय होतं, हृदयामध्ये जे रक्त तयार होतं ते रक्त या रक्तपेशींमार्फत शरीराच्या विविध अवयवांकडे पोहोचवलं जातं. बघा ब्लड वेसल्स, ह्या ज्या ब्लड वेसल्स आहेत त्याचे सुद्धा 3 प्रमुख प्रकार पडतात. ब्लड वेसल्स म्हणजेच काय, रक्तपेशी किंवा रक्तकणिका असं आपण त्यांना म्हणू शकतो. सो हे जे ब्लड वेसल्स आहेत त्याचे सुद्धा 3 पार्ट पडतात. फर्स्ट वन इज अ आर्टरीज, सेकंड वन वेन्स, थर्ड वन इज अ कॅपिलरीज. तर बघा ब्लड वेसल ह्या ज्या रक्तपेशी आहेत त्यांचे 3 भाग पडतात. आर्टरीज, आर्टरीज म्हणजे आपल्या धमन्या किंवा त्याला आपण शिरा म्हणू शकतो. त्यानंतर वेन्स ह्या छोट्या आकारांच्या शिरा असतात आणि कॅपिलरीज म्हणजे केशवाहिन्या किंवा केशिका असं आपण त्यांना म्हणतो. तर बघूयात आर्टरीज म्हणजे काय. ब्लड वेसल्स विच कॅरी द ब्लड अवे फ्रॉम द हार्ट ॲज कॉल्ड ॲज आर्टरीज. म्हणजे अशा रक्तवाहिन्या ज्या हृदयापासून शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांकडे रक्ताचा पुरवठा करतात त्यांना आपण आर्टरीज किंवा धमन्या असं म्हणतो. बघा ज्या रक्तवाहिन्या हृदयाकडून शरीराच्या अवयवाकडे रक्त पुरवतात त्यांना आपण आर्टरीज असे म्हणतो. म्हणजे ब्लड वेसल्स विच कॅरी ब्लड अवे फ्रॉम द हार्ट इट इज नोन ॲज आर्टरीज. एक्सेप्ट द वन कॅरिंग ब्लड टुवर्ड्स लंग्स, all carries oxygenated blood. These are deeply located in the body and their walls are thick. So this vessel do not have walls. म्हणजे इथं तुम्ही डायग्राम मध्ये बघू शकता आर्टरीज. या आर्टरीज काय करतात तर हृदयाकडून शरीराच्या सर्व भागांकडे रक्त पोहोचवतात. त्यांना आपण आर्टरीज किंवा धमन्या असे म्हणतो. तर यांची जी भिंत असते म्हणजे वॉल ऑफ द आर्टरीज इज व्हेरी थिक, खूप अशी जाड भिंत असते त्या धमन्यांची. त्यामुळे काय होतं तर त्या व्यवस्थितपणे रक्तप्रवाह करू शकतात. आणि दिस वेसल्स डू नॉट हॅव वॉल्स म्हणजे यांच्यावरती या धमन्यांना झाकण नसतं किंवा झडपा नसतात. त्यामुळे काय होतं त्या कंटिन्युअसली आपल्या शरीरामध्ये रक्तप्रवाह करू शकतात. 24 तास म्हणलं तरी आपण त्या आपल्या शरीराला रक्ताचा पुरवठा करत असतात. आणि या शरीरामध्ये भरपूर प्रमाणात आणि कुठेही आढळून येतात. भरपूर त्यांची जी संख्या असते ते सगळ्यात जास्त असते आणि त्या शरीरामध्ये कुठल्याही भागात आपल्याला सहजपणे आढळून येतात. त्यानंतर येतात वेन्स. वेन्स म्हणजेच काय तर शिरा. या छोट्या छोट्या आकाराच्या शिरा असतात. यांचे शरीरातील प्रमाण जरा आहे कमीच असतं. So vessels carrying the blood towards heart from the various parts of the body are called as veins. जसं आर्टरीज म्हणजेच धमन्या हृदयापासून शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडे रक्तपुरवठा करतात तसंच या ज्या वेन्स म्हणजे ज्या शिरा आहेत त्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांकडून हृदयाकडे रक्तपुरवठा करतात. त्यालाच आपण वेन्स असे म्हणतो. म्हणजेच vessels carrying the blood towards the heart from the various parts of the body are called as veins. Then most of the veins are superficially located in the body. Their walls are thin and is provided with the walls. म्हणजे बघा जसं आर्टरीचे जे वॉल्स असतात किंवा त्याच्या ज्या भिंती असतात त्या खूप जाड असतात. त्याच्या उलट ज्या वेन्स असतात त्याच्या ह्या भिंती खूपच पातळ असतात, थिन असतात आणि या ज्या भिंती आहेत त्या भिंतींना झाकण सुद्धा असते किंवा झडपा असतात. त्यामुळे काय होतं ह्या ठराविक वेळेतच शरीराच्या विविध अवयवांकडून घेतलेले रक्त हे हृदयापर्यंत पोहोचू शकतात. त्यानंतर तिसरं आहे कॅपिलरीज. कॅपिलरीज म्हणजेच काय तर केशिका किंवा आपण त्यांना केशवाहिन्या असं सुद्धा म्हणू शकतो. केशिका. आता या केशिका म्हणजे कॅपिलरी कशा तयार होतात तर आर्टरीज ग्रॅज्युअली ब्रांच आउट विथ डिक्रीज इन देअर डायमीटर as they spread in the body and finally from the fine hair like vessels called as capillaries. म्हणजे बघा ह्या ज्या आर्टरीज असतात त्या शरीरामध्ये जेव्हा वेगवेगळ्या भागांमध्ये जात असतात तेव्हा त्यांचे घर्षण होऊन त्या एकदम छोट्या छोट्या आकारांच्या
होत जातात आणि इतक्या छोट्या होतात की कधी कधी ते आपल्याला केसांसारख्या दिसू लागतात. त्यामुळे त्यांना आपण केशिका किंवा कॅपिलरीज असे म्हणतो. सो वॉल्स ऑफ कॅपिलरीज आर एक्स्ट्रीमली थिन अँड मेड अप ऑफ सिंगल लेअर ऑफ सेल्स. आता तुम्ही तर डायग्रॅममध्ये बघू शकता हे जी कॅपिलरीची जी वॉल्स आहे ती खूपच थिन म्हणजे खूप पातळ असते आणि ते कशापासून बनते तर सिंगल लेअर ऑफ सेल्स म्हणजे पेशींच्या एका थरापासून बनलेली असते. लेअर ऑफ सेल्स. कॅपिलरीची जी भिंत असते ती खूपच पातळ असते आणि ती पेशींच्या एका थरापासून तयार झालेली असते. ड्यू टू दिस एक्सचेंज ऑफ मटेरियल्स बिटवीन द कॅपिलरीज अँड सेल्स बिकम इझी. आणि याच पातळ अशा भिंतीमुळे काय होतं कॅपिलरी म्हणजे केशिका आणि ज्या पेशी आहेत यांच्यामध्ये कोणत्या गोष्टींची जर देवाणघेवाण करायची असेल तर ते काम खूपच सोपं होतं. देन ड्युरिंग द एक्सचेंज ऑफ द ऑक्सिजन न्यूट्रिएंट्स and hormones vitamins are sent towards the cells and waste materials of the cells move into the blood. आणि या कॅपिलरीज काय करतात तर पेशींमध्ये तयार झालेले जे टाकाऊ पदार्थ आहे त्या टाकाऊ पदार्थांचं वहन करण्याचं काम जे असतं किंवा ट्रान्सफर करण्याचं जे काम असतं ते या कॅपिलरीज करत असतात. तर पुन्हा एकदा बघा आपली ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम जी आहे त्याची सुरुवात कुठून होते. That blood circulatory system is started from the heart. मग हार्टचं आपण फंक्शन बघितलं. हार्ट काय करतं तर जो रक्त नवीन शरीरामध्ये जो रक्ताची निर्मिती होते ते सर्व रक्त शरीराच्या विविध अवयवांकडे पोहोचवण्याचं काम जे असतं ते आपलं हृदय करत असतं. त्यानंतर या हृदयामध्ये ज्या अर्टरीज वेन्स उपलब्ध असतात त्यांनाच आपण एकत्रितपणे ब्लड वेसल्स म्हणजेच रक्तवाहिन्या असं म्हणतो. या रक्तवाहिन्या काय करतात शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांकडे रक्त पोहोचवण्याचे काम करत असतात किंवा पेशींमध्ये ज्यांना पेशींना अन्नाची गरज असते त्या पेशींपर्यंत अन्न पोहोचवण्याचे काम सुद्धा या रक्तवाहिन्या करत असतात.